हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण कंपनीचे भांडवल प्रकरण क्रमांक 3 मध्ये कंपनीच्या भाग हप्ते मागणी इथपर्यंतचा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण भाग प्रमाणपत्राला सुरुवात करणार आहोत. भाग प्रमाणपत्र. भाग प्रमाणपत्र म्हणजे कंपनीने आपल्या शिक्कामोर्तबाखाली दिलेले मालकी हक्क दर्शवणारे असे दस्तऐवज आहे की ज्यामध्ये भागांच्या संख्येचा आणि त्यावर भरलेल्या रोख रकमेचा उल्लेख करण्यात आलेला असतो. भाग प्रमाणपत्र प्रदान करून कंपनी अधिकृत रीतीने असे जाहीर करत असते की प्रमाणपत्रधारक जोपर्यंत इतर विपरीत सिद्ध होत नाही तोपर्यंत नमूद केलेल्या भागांचा मालक आहे. प्रत्येक भाग प्रमाणपत्राला स्वतंत्र क्रमांक देखील दिला गेलेला असतो. भाग प्रमाणपत्रातील मजकूर. कंपनी कायद्याने भाग प्रमाणपत्राचा मजकूर निश्चित केलेला नाही. कंपनी भाग प्रमाणपत्रे छापून बांधलेल्या पुस्तकाच्या स्वरूपात ठेवतात. भाग प्रमाणपत्राचे 3 भाग असतात. प्रत्येक भागामध्ये छिद्राची रेषा असते, त्यामुळे प्रत्येक भाग हा वेगळा करता येऊ शकतो. हे 3 भाग म्हणजे प्रति आवृत्ती, मूळ भाग प्रमाणपत्र आणि पावती. प्रत्येक भागावर एकच क्रमांक छापलेला असतो. मूळ भाग प्रमाणपत्रामध्ये येणारा मजकूर. मूळ भाग प्रमाणपत्रामध्ये कंपनीचे नाव व पत्ता, भाग प्रमाणपत्र क्रमांक, भागांची एकूण संख्या व त्याचा प्रकार, भाग प्रमाणपत्र धारकाचे नाव व पत्ता, प्रत्येक भागावर भरलेली रक्कम, भाग प्रमाणपत्र दिल्याची तारीख व दिवस, पावती, तिकीट, धारण केलेल्या भागांचे विशिष्ट अनुक्रमांक, कंपनीचा सही शिक्का, संचालकाच्या सह्या व चिटणीसाची प्रतिस्वाक्षरी याचा समावेश असतो. भाग प्रमाणपत्राचा पहिला भाग प्रति आवृत्ती नेहमी कंपनीकडे संदर्भासाठी ठेवली जाते. दुसरा भाग म्हणजेच मूळ भाग की जो प्रमाणपत्र म्हणून भागधारकांना दिला जातो. आणि भाग प्रमाणपत्राचा तिसरा भाग म्हणजे भाग प्रमाणपत्र दिल्याचा पुरावा म्हणजे पावती होय. यावर भागधारकांची सही घेऊन प्रत्यक्षात मूळ भाग प्रमाणपत्र त्यांना दिले जाते. भाग प्रमाणपत्र देणे. भाग प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने काही नियम जाहीर केले गेलेले आहेत. केंद्र सरकारने यामध्ये दिलेल्या नियमात संचालक मंडळाने नवीन भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा ठराव संमत केल्याशिवाय तसेच भागधारकाने भाग वाटपपत्र किंवा आंशिक अधिकारपत्र कंपनीकडे दिल्याशिवाय नवीन भाग प्रमाणपत्र देता येणार नाही. म्हणजेच जोपर्यंत भाग वाटपपत्र किंवा आंशिक अधिकारपत्र कंपनीकडे सादर होत नाही तोपर्यंत भाग प्रमाणपत्र वाटप होत नाही. भाग प्रमाणपत्रे विभाजन अथवा एकत्रीकरण केल्यामुळे किंवा मूळ भाग प्रमाणपत्र जीर्ण झाले असेल, हरवले असेल म्हणून नवीन भाग प्रमाणपत्र देण्याचे असेल तर कंपनी आवश्यक ती फी घेऊन नवीन भाग प्रमाणपत्र देऊ शकते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे भाग प्रमाणपत्र हरवले, खराब झाले किंवा 2 वेगवेगळे भाग प्रमाणपत्र एकत्र करावयाचे असेल तर कंपनी फी घेऊन हे नवीन भाग प्रमाणपत्र देऊ शकते. अनेकदा भाग प्रमाणपत्र खूपच खराब झाले असेल किंवा फाटले असेल तर जुने भाग प्रमाणपत्र रद्द करून त्याऐवजी त्याची दुसरी प्रत म्हणून नवीन भाग प्रमाणपत्र देता येते. अशा भाग प्रमाणपत्रावर कंपनी डुप्लिकेट असा शिक्का मारते, म्हणजे डुप्लिकेट असे स्पष्ट लिहिते. भाग प्रमाणपत्र दिल्यावर सभासद नोंदणी पुस्तकात आवश्यक तो मजकूर लिहिला पाहिजे. त्याचा खरेपणा सिद्ध होण्यासाठी सह्या करण्याचा अधिकार असलेल्यांनी त्यावर सह्या देखील केलेल्या असल्या पाहिजेत.
भाग प्रमाणपत्रावर कंपनीचा सही शिक्का असलाच पाहिजे. शिवाय त्यावर किमान 2 संचालकाच्या सह्या व चिटणीसाची प्रति स्वाक्षरी असली पाहिजे. भाग प्रमाणपत्रे छापून घेतली पाहिजेत. त्यावर योग्य अनुक्रमांक टाकले पाहिजेत. तसेच त्याची नोंदणी ठेवणे देखील आवश्यक आहे. भाग प्रमाणपत्र देण्याशी संबंधित सर्व पुस्तके, कागदपत्रे कायमची जपून ठेवली पाहिजेत. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक व व्यवस्थापक यांच्यावर राहील. एखाद्या सभासदाने आपल्याजवळील भाग अधिपत्र परत करून भाग प्रमाणपत्र देण्याची विनंती केली असल्यास अशा सभासदाला नवीन भाग प्रमाणपत्र दिले पाहिजे. कंपनीने समर्पित झालेल्या सर्व भाग प्रमाणपत्रावर सरेंडर्ड असा शेरा लिहून संचालक मंडळाच्या संमतीने 3 वर्षानंतर ते नष्ट केले तरीही चालतात. भाग प्रमाणपत्र देण्याची परिस्थिती. यामध्ये नवीन भागांचे वाटप केल्यानंतर भाग वाटपपत्र व पैसे भरण्याची बँकेची पावती सादर केल्यावर भाग प्रमाणपत्र सभासदांना दिले जाईल. म्हणजेच भाग वाटपपत्र व पैसे भरल्याची पावती ज्यावेळेस मिळेल त्यावेळेसच भाग प्रमाणपत्र वाटप करता येऊ शकते. भागांचे हस्तांतरण झाले असल्यास नवीन भाग प्रमाणपत्र देता येते. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जर भाग हस्तांतरित झाले असतील तर नवीन व्यक्तीच्या नावाने भाग प्रमाणपत्र देता येते. भाग संक्रमण झाल्यास नवीन भाग प्रमाणपत्र देता येऊ शकते. भाग अधिपत्राच्या बदल्यात म्हणजे भाग प्रमाणपत्र मिळावे अशी मागणीही जर भागधारकाने केलेली असेल तर कंपनी ती मागणी मान्य करून भाग प्रमाणपत्र देखील देऊ शकते. भाग प्रमाणपत्राचे विभाजन अथवा एकत्रीकरण करावयाचे ठरल्यास म्हणजे एक भाग प्रमाणपत्र की ज्यामध्ये 100 शेअर्स आहेत त्याचे 50 आणि 50 अशा 2 भाग प्रमाणपत्रामध्ये विभाजन करायचे किंवा 50-50चे 2 भाग प्रमाणपत्रे त्याचं एकत्रीकरण करायचे तर अशा वेळेस जुनी भाग प्रमाणपत्र रद्द करून नवीन भाग संख्या दर्शवणारी नवीन भाग प्रमाणपत्र देता येतात. भाग प्रमाणपत्र खराब झाले असल्यास किंवा फाटले असल्यास त्याऐवजी देखील नवीन भाग प्रमाणपत्र देता येईल. भाग प्रमाणपत्र जर हरवले असेल किंवा चोरीला गेले असेल किंवा आग या कारणामुळे नष्ट झालेले असेल तर भागधारकांकडून हमीपत्र भरून घेऊन भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत नवीन भाग प्रमाणपत्र म्हणून देता येऊ शकते. भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देणे म्हणजे प्रतिलिपी देणे. ज्यावेळी मूळ भाग प्रमाणपत्र जीर्ण होते, डागळते, फाटते अशा वेळी ते कंपनीकडे सादर करून किंवा दाखल करून त्याऐवजी त्याची दुसरी प्रत देण्याविषयी भागधारक कंपनीला विनंती करतो व मूळ प्रमाणपत्र कंपनीला समर्पण करतो. भाग प्रमाणपत्र कंपनीकडे आल्यामुळे भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देण्यात कंपनीला काहीच अडचण नसते. परंतु ज्यावेळी मूळ भाग प्रमाणपत्र हरवते, चोरीला जाते किंवा आग इत्यादी कारणामुळे नष्ट होते त्यावेळी ते कंपनीकडे दाखल करता येत नाही. भाग प्रमाणपत्र हरवले असेल किंवा चोरीला गेले असेल तर ते दुसऱ्या कोणाच्या तरी हाती लागण्याची शक्यता असते. अशी व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते. अशा परिस्थितीत कंपनीचे नुकसान होऊ शकते. म्हणून अशा वेळी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देताना कंपनी काही दक्षता घेते. त्या दक्षता कोणत्या पहा. भागधारकाला भाग प्रमाणपत्र हरवण्याची कायदेशीर घोषणा करावी लागते. म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद करावी लागणार आहे. कंपनी भागधारकाकडून एक नुकसान भरपाईचे हमीपत्र भरून घेते. त्यामुळे जर कंपनीचे काही आर्थिक नुकसान झाले तर ते भरून देण्याची जबाबदारी भागधारकांवर असते.
म्हणजेच जर कोणी जाणीवपूर्वक मुद्दामहून या पद्धतीने भाग प्रमाणपत्र हरवल्याचे सांगत असेल तर त्या बाबीला आळा बसण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. भागधारकाला भाग प्रमाणपत्राच्या दुसऱ्या प्रतीसाठी 50% शुल्क कंपनीकडे भरावे लागते. तसेच वर्तमानपत्रातून भाग प्रमाणपत्र हरवल्याचे जाहीर प्रकटीकरण द्यावे लागते. याचा खर्च भागधारकाला करावा लागतो. जर मूळ भाग प्रमाणपत्रावरील भागाची संख्या मोठी असेल तर हमीपत्राबरोबरच भागधारकाला बँकेची गॅरंटी द्यावी लागते. भाग प्रमाणपत्रावर व सभासदांच्या नोंदवहीत सदर प्रमाणपत्र दुसरे आहे असा शेरा लिहिलेला असला पाहिजे, म्हणजे डुप्लिकेटचा शेरा मारलेला असला पाहिजे. दुसऱ्या प्रमाणपत्रावर इश्यूड इन लिव्ह ऑफ शेअर सर्टिफिकेट नंबर असेही लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे या शेअर सर्टिफिकेट नंबरच्या पर्यायाने हे भाग प्रमाणपत्र देण्यात येत आहे असे लिहिलेले असावे, जेणेकरून जर पहिले भाग प्रमाणपत्राबाबत काही इश्यू निर्माण झाला तर कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स यामध्ये राहणार नाही. नूतनीकरण केलेले किंवा दुसरे भाग प्रमाणपत्राची नोंदणी करणे. नूतनीकरण केलेल्या किंवा गहाळ झालेल्या सर्टिफिकेटऐवजी दुसरे सर्टिफिकेट दिले जाते आणि त्याची नोंदणी कशी होते पाहूया. ज्या सभासदांना प्रमाणपत्रे दिली आहेत त्यांची नावे, जुन्या प्रमाणपत्राऐवजी नवीन सर्टिफिकेट दिल्यास त्याचा नंबर व दिल्याची तारीख, या वहीतील रिमार्क कॉलममध्ये योग्य त्या नोंदी करणे, सदर वही सभासदाच्या वहीसोबत कंपनीच्या नोंदणी केलेल्या कार्यालयात ठेवण्याची व्यवस्था करणे, सदर वही चिटणीस किंवा संचालक मंडळाच्या आदेशानुसार एखाद्या संचालक त्याच्या निगराणीमध्ये ठेवणे आवश्यक असते. भाग प्रमाणपत्रे देण्याचा कालावधी. कंपनीच्या स्थापनेनंतर 2 महिन्याच्या आत दिला गेला पाहिजे. कुणाला द्यावयाचा तर ज्या व्यक्तींनी घटनापत्रकावर सह्या केलेल्या आहेत त्या व्यक्तींना भाग प्रमाणपत्र हे कंपनीच्या स्थापनेनंतर 2 महिन्याच्या आत द्यावे लागतात. भाग वाटप केलेले असेल तर सर्वसामान्य भागधारकांसाठी भाग वाटपानंतर 2 महिन्याच्या आत द्यावे लागेल. जर एका व्यक्तीचे भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित होत आहेत, मग हे स्वइच्छेने असेल किंवा वारसा हक्कानुसार असेल, तर त्यांना वारसा नोंदीचा हक्क किंवा हस्तांतराचा अर्ज मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत नवीन भाग प्रमाणपत्र द्यावे लागतात. भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर सर्व दस्तऐवजे दिल्यानंतर 3 महिन्याच्या आत नवीन भाग प्रमाणपत्रे देता येऊ शकतात. म्हणजेच नवीन भाग प्रमाणपत्र हे वेगवेगळ्या कालावधीनुसार, म्हणजेच घटनापत्रकांकरिता 2 महिने, सर्वसामान्य भागधारकाकरिता 2 महिने, हस्तांतरण किंवा वारसा नोंदणीसाठी 1 महिना आणि दुसऱ्या प्रतीसाठी 3 महिने असा कालावधी दिलेला आहे. जर एखाद्या कंपनीचे जाणीव बुजून फसवण्याच्या उद्देशाने खोटी प्रमाणपत्रे दिलेली असेल तर अशा कंपनीला दंड होऊ शकतो. सामान्यपणे जेवढ्या रकमेची भाग प्रमाणपत्रे दिली असतील त्याच्या 5 पट, परंतु ही रक्कम 10 पटीपर्यंत किंवा ₹10 कोटी यापैकी जी जास्त असेल एवढा दंड कंपनीला होऊ शकतो. याशिवाय ही भाग प्रमाणपत्रे ज्या अधिकाऱ्यांनी दिलेली असेल त्यांना कलम 447 नुसार शिक्षा होऊ शकते. विद्यार्थ्यांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भाग भांडवल पाहणार आहोत. तुम्ही जर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.